सकाळी सकाळी उठलो आणि उठल्यानंतरून मला उठायचं मन नव्हतं करत होतं, पण उठायला लागलं. तर मग उठल्यानंतरून मग मी ना अंघोळ पांघोळ केली. त्यानंतरून मग माझे केस दाखवायला लागलो आणि त्यानंतरून मी करायचं म्हटलं, पण बिस्किटमध्ये काहीच नव्हतं. मग दिला तो रॅपर फेकून दिला. त्यानंतरून मग मी पाण्यात पाय बुडवला, कारण की माझ्या पायाला घाण झालते. मग टी व्ही बघत बसलो आणि टी व्ही बघता बघता मला टाईम कळालाच नाही. टाईम बघितलं तर दुपारचे 2 वाजलेले होते. तर मग मी म्हटलं की चला जरा बाहेरचा नजारा बघू. गॅलरीत गेलो, जरा नजारा दाखवलं, किती भारी झालता. सकाळी सकाळी लय भारी माझा नजारा. मी माझ्या धन्नोकडे बघितलं, माझी ॲक्टिवा 5G एक नंबर दिसते राव, किती भारी दिसते. मग ती ॲक्टिवा दाखवत बसलो. दाखवता मग काय झालं माहिती आहे का, मला लय बोर व्हायला लागलं. मग मी जरा माझी केस दाखवायला लागलो. तर मग केस दाखवतो मग मला माझा मित्र दिसला. मग मी गेलो सायकल खेळायला त्याच्याबरोबर. तर मग सायकल खेळता मग असंच सायकल खेळत मला काय माहिती काय झालं. त्यानंतर मग मी माझा घाणेरडा चेहरा दाखवायला लागलो. जसं की तुम्ही बघू शकता, आता दिसेलच तुम्हाला. हे बघा कसला घाणेरडा चेहरा दाखवतो. हे बघा. आणि त्यानंतरून मग मी खायला कच्ची दाबेली आणि शेवपा आणलेला. तर मग तो मी कच्ची दाबेली आणि शेवपा खातच होतो. तरी पण माझं पोट नव्हतं भरत होतं. पण मी तर अजून दाखवून तुम्हाला जळत होतो. त्यामुळं मला कच्ची दाबेली म्हणतो मी, कच्ची दाबेलीच म्हणतात की. त्यानंतर मग मी पिझ्झा मागवला. माझं पोट नव्हतं भरलं म्हणून मी पिझ्झा मागवला. आणि मग त्यानंतर मग मी आणि माझी बहीण दोघेजण आम्ही पिझ्झा खायला लागलो. आणि तोपर्यंत पिझ्झा खात मला लयच बोर व्हायला लागला. मग मी अजून पिझ्झा खायला लागलो आणि टी व्ही पण बघायला लागलेलो. तर मग पिझ्झा खाल्ला आणि त्या पिझ्झा खाल्ल्यानंतर मग माझ्या मित्रांकडे गेलो. ते मित्र गोट्या खेळत बसलेले. गोट्या खेळताना मी त्यांचा चेहरा बघितला आणि मग मी अभ्यासाला बसलो. अभ्यासाला बसताना मला लय बोर झालं. मग मी माझ्या स्वतःच्या चेहऱ्याकडे बघायला लागलो. मग माझ्या बहिणीला मी थोडा त्रास दिला, कारण की मग ती येण्यासारखं अभ्यास नाही करत होती. अभ्यास करायचा नसतो गाईस. अभ्यासला भंगार नसतो करायचं कधी. तुम्ही पण नको करू अभ्यास, बरं का. अभ्यास भंगार असतो. आणि त्यानंतरून मग मला लयच बोर व्हायला लागलं माझ्या बहिणीला बघून. त्यानंतर मी मग बाहेरचा नजारा दाखवला. तुम्ही म्हणत असाल हा भाऊ कितीदा नजारा दाखवतो. तर मग मी नजाराच दाखवत बसतो. मला काही कामं नाही आहे. त्यानंतर मी नजारा दाखवला आणि त्याच्यानंतर मी गिरणीत आलो. माझी सायकल बघू शकता, मी गिरणीत गेलो होतो. आणि त्यानंतर मग मी माझ्या शॉपवरती आलो. मग शॉपवरती आल्यानंतर कस्टमर्स बघू शकता, 2 कस्टमर्स होते. त्यांना माझ्या पप्पांनी क्लिअर करून टाकलं. आणि त्यानंतर मी परत नजारा दाखवायला लागलो. तुम्ही म्हणसाल भाऊ सोडून दे बाबा, जे मिनी ब्लॉग्स बघतच नाही मी, नजराच दाखवत बसतो बाबा दिवसभर. त्यानंतर मला भूक लागली. मग मी बिस्किट खाल्लं. क्रीमचं बिस्किट मला आवडतं. मग त्यासोबत टी व्ही पण बघत होतो, कारण की क्रीमच्या बिस्किटसोबत टी व्ही खाणं एक वेगळीच मजा आहे. आणि त्यानंतर मग मी टी व्ही बघत बसलेलो. भरपूर वेळ टी व्ही बघितल्यानंतर मग मला जेवायचं मन केलं. त्यानंतर मग मी पराठे खाल्ले. त्यानंतर कांदा पराठा खाल्ला, म्हणजे साधा पराठा कोथिंबीरचा तो खाल्ला. त्यानंतर माझी बहीण पण खात होती पराठा. मग तिचा पण थोडा व्हिडिओ दाखवला आणि मग ती येण्यासारखी करत होती पराठा खाऊन. मग मी आजच्या व्हिडिओ ब्लॉगसाठी एवढंच. मी भेटतो तुम्हाला नंतर. बाय बाय.